हॉस्पिटल आपला आरोग्याचा तो दवाखान्यात तो ठेवणार नाही. आणि हल्ली मी एक पाहिलंय की आमदाराची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे शरद सोनवणे आमदार झाला त्यांना विचारायचं नाही. शरद सोनवणे हा कोणाच्या घरचा आमदार नाही, शरद सोनवणे हा जनतेचा आमदार. लोकशाहीचा प्रबल असलेल्या वरच्या सिंहासनाची जबाबदारी जी जनतेने दिलेली आहे, त्या बाबतीमध्ये पुराणा काही शंका असेल तर त्यांनी डायलॉग करायला, चर्चा करायला, लोकपर्यंत आलं पाहिजे. साहेब नक्की काय होईल, काही जण धरणावर जातात, ही माती कशी काढतात, मग बातम्या बोलवतात, संध्याकाळी एवढं काकडी घेतात. अरे कोणत्या पत्रकार येतात, दवाखान्याच्या बातम्या करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात. अरे कुठल्या पत्रकार येतात. मला असं वाटतं, मला खात्री आहे उद्याच्या 28 तुम्हाला निर्णय येईल की हे सगळे जेवढे बोगस मीडियावाले आहेत, मी हे तालुक्यामध्ये आणि मी कार्यकर्त्याला आदेश देणार आहे, एकही आता मीडियावाला हा जो इलेक्ट्रॉनिक आहे ना, ज्याला हे मला सांगा, तुम्ही म्हणता माती उचलली ते अनधिकृत आहे, पण तुम्ही जो कॅमेरा घेऊन चालता तो अधिकृत आहे का? आणि अधिकृत आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेरा स्वतःच्या रोजीरोटीसाठी, चोरीसाठी वापरायचा, तुम्ही अधिकृत, वारे वा. आणि बाकी सगळे चोर. मातीचा धंदा केला चोर, वाळूचा धंदा केला चोर, गुरबाचा धंदा केला चोर. अरे हे आमची लायबिलिटी आहे, ही निसर्गाची आमची जबाबदारी आहे. रॉयल्टी भरून जर आम्ही समजा ठरवलं, समजा आम्ही माल उचलला तर त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे. आज काय झालं, या सगळ्या लोकांनी म्हणजे आमदारापेक्षा हातामध्ये जो दांडके घेतो तो मोठा. अरे काय आपण बोलतो, काय आपण करतो. जिल्हाधिकाऱ्यांना धमकायचं, तहसीलदारांना धमकायचं, प्रांतांना धमकायचं, एखादा बिअर बारवाला असेल त्याला धमकायचं, एखादा समजा धंदा करणार आहे त्याला धमकायचं. तुम्ही काळजी करू नका बेट्यांनो, 48 तासाच्या आतमध्ये मात्र तुमचं हे सगळ्या गोष्टी शरद सोनवणे हा टायगर माणूस 100% बंद करणार. काय तुम्ही करताय, आम्ही तुम्हाला अभय दिला, तुम्ही आमच्या डोक्यावर बसून असतात का? मला वाढ झाली म्हणजे वरपडला दुरुप गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी यांच्या मी सगळ्यांच्या नजरेत आता बंद करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि मी पॉवरफुल आमदार आहे हो, असा काय आंडू पांडू आमदार नाही. खूप काय मग नेता माझा लय बलदंड मला मदत करेल आणि मग मी स्ट्रोक करेल असं काय नाही. स्ट्रोक करणं ही माझी ताकद आहे, स्ट्रोक करणं ही माझी जबाबदारी आहे. शासन चालवणं, प्रशासनावर गुन्हेगार. मला सांगा, आता पाण्याची बातमी तुम्ही केल्या, कुणाला विचार केला? मला विचारलं तुम्ही किती पाणी आहे, पाणी पुरेल करणं पूर्व अफवाचं राजकारण करायचं, कुणाची तरी सुपारी घ्यायची. अशा लोकांना आता 24 तासाच्या आतमध्ये काय निर्णय होतो तुम्हाला कळेल सगळं. आणि हे इथं नाही, आता महाराष्ट्र बघेल. अरे काय कुणाच्या नाही लागले तुम्ही? सर्वसामान्य जनतेला तुम्ही मूर्ख समजता, सर्वसामान्य जनतेला तुम्ही नागवता, तुम्ही त्यांना सकाळी दम देता आणि संध्याकाळी त्यांच्याशी व्यवहार करता. तर अशा लोकांना आता मी माफी देणार नाही. त्यामुळे मी आता आपल्याला आव्हान करणार आहे उद्याच्या या प्रेसमध्ये की ज्या ज्या लोकांना माती धरणातून काढायची आहे, मग माती असेल, तलाव असेल, ओढे असेल, हे सर्वांना मी परवानगी देणार आहे. सरसकट माती काढून धरणं मोकळी करा ही, आणि तुम्हाला संरक्षण सरसकट माती काढा आणि शेतावर पाठवा. आणि पावसामुळे माती वाहून समुद्राला गेलेली आहे. आणि ब्रिटिश काळापासून आपण ते धरणं उभी केलीत ना, त्या धरणामध्ये प्रचंड गाळ आहे. त्या प्रचंड गाळामुळे आपल्याला पाण्याची जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती अतिशय नगण्य राहते. पाणी साठा वाढला पाहिजे. आणि हे लोक जे बोगस बातम्या करतात त्यांना मी सांगतो की हा बोगसपणा कसा असतो, तर पाण्याचा टक्का वाढणं, माती उत्खनन होणं. आणि मी सांगतो सगळ्या प्रशासकीय लेवलला जबाबदारी मी घेणार आहे, कारण मी या सगळ्यांची लिस्ट बनवून, या सगळ्यांची बनवून मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे, जलसंधारणाला पाठवणार आहे, जलसंपदा पाठवणार आहे. आणि ते सगळं एकत्र बसून जिल्हा लेवलला त्याची परवानगी तुम्हाला मिळणार आहे. परवानगी मिळतपर्यंत मीच तुमच्या बरोबर आहे. तुमची संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. आणि तालुक्यामध्ये कोणी एक आमदारकीचा व्यासपीठ असताना प्रति व्यासपीठ करून लोकांचा गुंगारा देणं किंवा काही लोकांना जवळ करून सुपारी बहादरपणाचं काम करणं हे त्यांना भागात पडलं. पण ही धमकी नाही, ही 100% मी बोललेल्या शब्दाची वचनपूर्ती राहील. त्यामुळे भल्या भल्याने सुद्धा या कामामध्ये कोणीही, आता RTIची संख्या लय वाढली, ज्याला घरात खायला नाही तो RTI कार्य. अरे कोण आहे तुम्ही, काय वागताय तुम्ही? तुमच्यापेक्षा आम्ही एवढे सगळं जग पाहिलंय, माणसं पाहिली, समाज पाहिलाय, लोक पाहिलेत, अडचणी पाहिल्यात.
आज सकाळपासून मी 3 ऑपरेशन मोफत केली. त्या RTI कार्यकर्त्याने किती ऑपरेशन मोफत केली? त्यामुळे आपल्याला ही माहिती आहे. उद्याच्या कार्यक्रमाला अख्या गावाने सर्वांनी या. त्या कुणाची भीती बाळगू नका. आणि भीती देणारी माणसं सुद्धा, त्यांच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्यांनी आधी त्याचा तपास करा. आपल्या मागे कोण आहे? समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यक्रमात तुमचं गसुट पकडलं, तुमच्या मागे किती माणसं आहे उद्या याचा सुद्धा अंदाज पहिल्यांदा घ्या. कारण का आता तुमची ही फालतूची बडबड ऐकायला आणि ऐकून घ्यायला प्रशासन आणि मी स्वतः बिलकुल आता तयार नाही. जेवढे लाड झाले तेवढे भरपूर झाले. म्हणजे आमदारशी चर्चा करायची नाही आणि मनाला वाटेल तसं आपण आपल्या पद्धतीने शिष्टाचार करायचा. हा शिष्टाचार मी मोडून काढणार आहे, आपल्याला आश्वासित करतो. आणि सुंदर तालुका आहे. सुंदर तालुक्याला अति सुंदर